वनरक्षक भरतीची वाट पाहत असणाऱ्या राज्यातल्या तरुणांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे। आता पोलीस भरतीसोबतच वनरक्षक भरतीच्या हालचालीला सुद्धा सुरुवात झाली आहे। कुठल्याही क्षणी तुम्हाला जाहिरात पाहायला मिळू शकते। तुम्ही तयारीत राहिलेलं बरं। वनरक्षक भरती संदर्भात एक परिपत्रक सुद्धा समोर येत आहे, त्याविषयी आपण समोर व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या। सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला वनरक्षक भरती, वनसेवक भरती, पोलीस भरती विषयी आलेली प्रत्येक अपडेट सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते। चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। आणि सर्वात महत्त्वाची एक सूचना, व्हिडिओ फार थोडासा असणार आहे आणि महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तर पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो, मुख्य वनसंरक्षक गडचिरोली यांच्या कार्यालयाकडून हे परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे आणि कुणाकुणाला हे पाठवलेलं आहे याविषयी सुद्धा इथे माहिती दिलेली आहे। संचालक वन प्रशासन विकास चंद्रपूर, प्रबोधिनी चंद्रपूर, त्यानंतर बल्लारशहा, त्यानंतर आल्लापल्ली, गडचिरोली, सिरोंचा, चंद्रपूर, अशा बऱ्याच ठिकाणी हे परिपत्रक पाठवण्यात आलेलं आहे। वनरक्षक सरळ सेवा भरती संदर्भात हे परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे। त्यानंतर आपण खाली माहिती वाचून घेऊया। गडचिरोली वनवृत्ता अंतर्गत येत असलेल्या सर्व विभाग प्रमुख यांना विभागाचे स्तरावर ठेवण्यात येत असलेली वनरक्षक संवर्गाची बिंदू नामावली परिपूर्णरित्या तयार करून मागासवर्ग तपासणी कक्ष यांच्याकडून तात्काळ प्रमाणित करण्याकरिता व त्यांची प्रमाणित प्रत कार्यालयास सादर करण्याबाबत संदर्भीय पत्र 1 अन्वये सूचना देण्यात आलेल्या होत्या। परंतु आज तागायत कोणत्याही विभागाने वनसंरक्षक संवर्गातील बिंदू नामावली प्रमाणित करण्याबाबतची कार्यवाही केल्याचे दिसून आलेली नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, बिंदू नामावली मागवण्यात आलेली होती, पण अजूनपर्यंत कोणत्याही वन विभागाने त्याबाबत काही कारवाई केलेली दिसून आलेली नसल्याचे म्हटले गेलेले आहे। आता संदर्भीय पत्र क्रमांक 2 अन्वये सरळ सेवा भरती प्रक्रिया 2025 चे अनुषंगाने वनरक्षक संवर्गाचे मागणी पत्र पाठविण्याबाबतच्या सूचना प्राप्त झाल्या आहे। करिता आपल्या स्तरावरील वनरक्षक संवर्गाची बिंदू नामावली प्रमाणित करून घेण्याची कार्यवाही पूर्ण करावी व तसेच संदर्भीय पत्र 1 अन्वये पाठविण्यात आलेल्या मागणी पत्रात माहिती भरून तात्काळ कार्यालयास पाठविण्यात यावी, यास प्रथम प्राधान्य द्यावे। तर विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती सोबतच वनरक्षक भरतीच्या सुद्धा रिक्त पदांची माहिती मागवलेली आहे। त्यानंतर त्याची बिंदू नामावली तयार करून कार्यालयास सादर करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला लवकरच वनरक्षक भरतीची जाहिरात सुद्धा पाहायला मिळेल। वनरक्षक सोबतच वनसेवक हे पद सुद्धा भरण्यात येणार आहे आणि आपल्याला माहीतच आहे 12,000 प्लस जागा वनसेवकाच्या असणार आहे आणि त्यासोबतच काही जागा वनरक्षकाच्या सुद्धा असणार आहे, त्यामुळे तुम्ही तयारी ठेवा। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, कारण वनरक्षक, वनसेवक, पोलीस भरती संदर्भात व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।